बिनबिंतीची शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी चंद्रशेखर शिंदे सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातला राज्यशास्त्राचा पाठाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतलं. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षाशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थामध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळं राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण आपल्या भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. म्हणून पाठाचं नाव काय? राजकीय पक्ष. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते. बघा स्क्रीनवरती बघा तुम्ही मोबाईलच्या, मी दिलंय कशा पद्धतीनं सत्ता स्थापन करण्यासाठी सगळे लोक, विविध पक्षाचे लोक एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यालाच राजकीय पक्ष असे म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष होय. आता राजकीय पक्षाची काही ठळक उद्दिष्टे आहेत ते आपल्याला पाहायची आहेत. कोणतं उद्दिष्ट आहे राजकीय पक्षांचं? पहिलं तर सत्ता मिळविणे. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय पक्षाचा हेतूच केवळ निवडणुकाच्या माध्यमातून सत्ता मिळविणे हाच असतो. त्यामुळं सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्पराशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचं स्वरूप मात्र निकोप असावं लागतं. त्यानंतर आहे विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणाचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळं पक्षामध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणं सध्या तरी अवघड झालेलं आहे. त्यानंतर पक्ष कार्यक्रम असतो. विचारसरणीचा आधार घेतल्यानंतर प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. त्यानंतर ज्यांना या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले असे लोक सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतात. असे राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळविणाऱ्या पक्षांचं असतं. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. शासन व जनता यांच्यामधला दुवा काय आहे? तर राजकीय पक्ष शासन आणि जनता
यांच्यातील दुवा म्हणून काम करतं. कोण? शासन आणि जनता यांच्यातला दुवा कोण आहे? तर राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातला दुवा म्हणून काम करतं. काय करतात हे राजकीय पक्ष? जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे राजकीय पक्ष करतात. तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रसारमाध्यमाच्या इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या पाहतो, वर्तमानपत्र वाचतो. वर्तमानपत्रातून काही बातम्या तुम्हाला मी सांगणार आहे. या बातम्यातून तुम्हाला काय समजलं ते थोडक्यात सांगायचं तुम्ही. पहिली बातमी आहे, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार, ही बी एक बातमी आहे. दुसरी बातमी अशी आहे, सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रेचे आयोजन केले. आता याच्यातून तुम्हाला काय समजलं? सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये काही विरोधी पक्ष असतात आणि त्यांची बैठक झाली. आता सत्तेवर असलेल्या पक्षाला कसं कोंडीत पकडायचंय किंवा शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना त्या सरकारनं काढल्यात आणि त्याची विरोधी पक्ष नेते कशा पद्धतीनं तुम्ही ते अंमलात आणलं नाही हे दाखवून देण्याचं काम ते सत्ताधारी पक्षाला करतात. आणि मग वेगवेगळ्या पदयात्रा निघतात, संवाद यात्रा निघतात आणि त्याच्यातून आंदोलनं तयार होतात. आणि मग पुन्हा तुम्हाला या बातमीतून शेतकऱ्याविषयी काय समजलं याची माहिती तुम्हाला सांगायची आहे. पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारला, समजा तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारनं चांगली कामगिरी केली नाही, हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आलं. विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही काय कराल? विद्यार्थी मित्रांनो, सध्या आता आपण पाहतोय कोरोनाचं संकट देशावरती आहे. आपल्या सत्ताधारी पक्षाचे जे आरोग्यमंत्री आहेत, हे आरोग्यमंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं ते काम करतात. परंतु तरीही विरोधी पक्षाचे लोक मोठ्या मोठ्यानं ओरडू सांगतात की यांनी या रोगाच्या विषयी काहीच केलेलं नाही. हे तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून काय काय तुम्ही कराल, आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही कशा पद्धतीची कामगिरी कराल? पुन्हा तुम्हाला विचारलं, विचार करा आणि लिहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बापूजींचं नाव ऐकलंय. मोहनचंद करमचंद गांधी, महात्मा गांधीजी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात लोकशाही आणायची असेल तर काय करावं लागल? आता सुरुवातीला महात्मा गांधीजी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांनी या पक्षविरोधी विरहित लोकशाही कशी असावी हे विचार मांडलेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी पक्षविरहित लोकशाही कशा पद्धतीची असते याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. लक्षात घ्या, ज्या लोकशाही राज्यात पक्षीय व्यवस्था नसते, लोक किंवा लोकसमित्या राज्यकारभार पाहतात, त्या पद्धतीला पक्षविरहित लोकशाही असे म्हणतात. सांगू पुन्हा एकदा, ज्या लोकशाही राज्यात पक्षीय व्यवस्था नसते, लोक किंवा लोकसमित्या राज्यकारभार पाहतात, त्या पद्धतीला पक्षविरहित लोकशाही असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मानवतावादी तत्वज्ञ मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये ही संकल्पना मांडली. जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावे यांनीही या पक्षपद्धतीचे वाईट परिणाम पाहून राजकीय पक्ष रद्द केले तर बरं होईल असे मत मांडले होते. राजकीय पक्ष सत्तेसाठी झगडतात, गैरप्रकार करतात, भ्रष्टाचार करतात, परिणामतः लोकांची सत्ता अनुभवता येत नाही. म्हणून पक्षपद्धती नष्ट झाली पाहिजे. राजकीय पक्षाऐवजी लोकसमित्या स्थापन करायला हव्यात असे त्यांचे मत होते. प्लेटो आणि अमेरिकन घटनाकारांनी पक्षपद्धतीला त्रासदायक म्हणून दोष दिलाय. पक्षविरहित लोकशाही लोकमताला अधिक वाव मिळेल व लोकहिताचं रक्षण होईल असं या विचारवंताचं मत होतं. पक्षविरहित लोकशाही आणण्यासाठी
संपूर्ण समाज राजकीयदृष्ट्या साक्षर, जागृत आणि चारित्र्यवान असला पाहिजे. पक्षविरहित लोकशाही ही आदर्शवादी सिद्धांत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग याच्याबद्दल साक्षरता आणि जागृती निर्माण नक्कीच झाली पाहिजे. तेव्हा हे राजकीय पक्ष संपुष्टात येतील आणि पक्षविरहित लोकशाही सत्ता स्थापन होईल. विद्यार्थी मित्रांनो, आता ही महात्मा गांधीजी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी मांडलेली कल्पना अत्यंत सुंदर आहे. परंतु आमचं जे जनता आहे हे जागृत नाही, म्हणून वेगवेगळ्या पक्षाच्या पाठीमागं झेंडे घेऊन ते फिरतात. म्हणून भारतातली पक्षपद्धतीची बदलते स्वरूप काय आहे? स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होतं. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असं केलं होतं. एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिलं गेलं. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिलं गेलं. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलं. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला. आघाडीचं शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली आहे. पुन्हा तुम्हाला विचारले, माहिती आहे का तुम्हाला? स्क्रीनवरती सर्व पंतप्रधानाची नावं मी दिलेत आत्तापर्यंतच्या, पंडित जवाहरलाल नेहरू पासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत. तुम्हाला प्रश्न विचारलाय, माहिती आहे का तुम्हाला? एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धती असे म्हणतात. पुन्हा तुम्हाला विचारलंय, राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षाच्या हाती सत्ता जाते, तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धती असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातलं घ्या ना, पाठीमागं कोणाचं सरकार होतं? भाजपाचं. शिवसेना भाजपाचं. आता कोणाचं सरकार आहे? महाविकास आघाडीचं सरकार आहे. सत्तेसाठी अनेक पक्ष एकत्र येऊन, म्हणजे आलटून पालटून. पहिल्यांदा कोणाचं? भारतीय जनता पार्टी व शिवसेना आणि इतर छोटे छोटे पक्ष. आता महाविकास आघाडी. आणि अशा पद्धतीनं राजकारणामध्ये आलटून पालटून या दोन राजकीय पक्षाच्या हाती सत्ता जाते, तेव्हा या शासन पद्धतीला द्विपक्ष पद्धती असे म्हणतात. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती म्हणजे बहुपक्ष पद्धती होय. अशी पद्धती म्हणजे कोणती? बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. पुन्हा तुम्हाला विचारले विद्यार्थी मित्रांनो, करून पहा. राजकीय पक्षांच्या दोन आघाड्या इथे दिलेल्या आहेत. त्यातल्या घटक पक्ष शोधा व त्यांची नावे लिहा असं तुम्हाला म्हटलंय. बघा, तुम्ही नाव ऐकले असतील, NDA आणि UPA. ऐकलेत का नावं? NDA आणि UPA. सर्वात प्रथम NDAचं सांगतो, राष्ट्रीय लोकशाही आघाडी. NDAला काय म्हणतात? राष्ट्रीय लोकशाही आघाडी. तर UPAला काय म्हणतात? संयुक्त पुरोगामी आघाडी. मग मला सांगा, आता कोणाची सत्ता आहे? NDAची. आणि छोट्या छोट्या NDAला किती जागा मिळाल्या सांगा बरं? कोण सांगतं? 2019च्या निवडणुकीमध्ये NDAला किती जागा मिळाल्या? किती आहे सदस्य संख्या? 545. त्याच्यापैकी NDAला किती जागा मिळाल्या? 353. UPAला किती मिळाल्या? 92.
आणि जे अदर पक्ष आहेत त्यांना 97. अशा पद्धतीचे 545 ही खासदारांची संख्या आणि त्या पद्धतीनं त्यांची निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्य संख्येची तुम्हाला मी दाखवलेली संख्या आहे. त्यानंतर आपल्याला हेही जाणून घ्या असं म्हटलंय. काय म्हटलंय? आता राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. आता राजकीय पक्ष, त्या राजकीय पक्षामध्ये 2 पद्धतीचे पक्ष. एक आहेत राष्ट्रीय पक्ष, कुठं काम करतात? हे देश पातळीवर काम करतात. प्रादेशिक पक्ष कुठं काम करतात? राज्य लेवलला, प्रत्येक राज्यामध्ये. तर तशा पद्धतीचे राष्ट्रीय पक्ष म्हणून ज्याला मान्यता मिळवायची आहे किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून ज्याला मान्यता मिळवायची आहे त्याची काही नियमावली आहे. बघा, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते, तेव्हा त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. काय आहे नियमावली? 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये किमान 6% वैध मते मिळविणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर म्हणजे खासदार म्हणून निवडून आले पाहिजेत. कळालं राष्ट्रीय पक्षाची निकष? किमान 6% मतं वैध मिळविणं आणि राज्यातून किमान 4 सदस्य लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले पाहिजेत. किंवा त्याच्यात आणखीन दुसरा निकष, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणं आवश्यक असतं, तेव्हाच त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता दिली जाते. कोण देतं राष्ट्रीय पक्षाला मान्यता? निवडणूक आयोग. कोण देतं? निवडणूक आयोग. आणि त्यांनी जे निकष लावले, ज्या निकषामध्ये जो पक्ष पात्र ठरेल त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळत असते. आता प्रादेशिक पक्ष याला मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगानं त्याला पण काही निकष लावलेले आहेत. प्रादेशिक किंवा राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगानं काही निकष स्पष्ट केलेले आहेत. नंबर 1, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये किमान 6% मते मिळविणं आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक असतं. काय निकष आहे? लोकसभा आणि विधानसभेच्या मागील निवडणुकीत 6% मतं मिळविणं आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं. किंवा दुसरा निकष आहे, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणं आवश्यक आहे, तेव्हाच त्याला पक्षाला निवडणूक आयोग प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देतो. विद्यार्थी मित्रांनो, समजली नियमावली? त्यानंतर आपल्याला भारतातल्या काही राजकीय पक्षाचा म्हणजेच राष्ट्रीय पक्षाचा आपण अभ्यास करणार आहोत. कधीचा संदर्भ आहे? हा संदर्भ आहे बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नोटिफिकेशन नंबर 56/2001/PPS 111. डेट काय आहे? 13 डिसेंबर 2016. तेव्हाच्या या नोटिफिकेशनच्या द्वारे आपल्याला राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पूर्वी फक्त 7च राष्ट्रीय पक्ष आपल्या देशामध्ये होते. आता आणखीन एक पक्ष स्थापन झाला आहे, त्याची मी माहिती सांगणार आहे तुम्हाला पुढे. जेवढे राष्ट्रीय पक्ष एक अगोदर त्याचा आपण अभ्यास करू, त्याची वैशिष्ट्ये पाहू
त्याचे ध्येयधोरणं पाहू, पक्षाचे मान्यतेचे निकष आपण पाहिलेत. आता ज्यांनी मान्यता मिळवली आहे असे पक्ष आता राष्ट्रीय पक्ष म्हणून ते काम करताना आपल्याला दिसत आहेत. आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाव ऐकले तुम्ही? डॉक्टर ॲलन हुम, दादाभाई नौरोजी. मी स्क्रीनवर सर्व माहिती त्या पक्षाची दाखवली आहे तुम्हाला. त्यांची परंपरा दाखवली आहे, त्यांची वैशिष्ट्ये दाखवली आहेत. कधी स्थापन झाला? 8 डिसेंबर 1885 साली. 28 डिसेंबर 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक चळवळ होती. त्यामुळं त्यात विविध विचारसरणीचे गट होते आणि ते गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. काय वैशिष्ट्य? धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण होते. बघा, मी स्क्रीनवरती दिलंय तुम्हाला पक्षाची ध्येय धोरणं संपूर्ण. ते झूम करून स्लाईड मोठी करून संपूर्ण माहिती वाचायची राजकीय पक्षाची. एखादा याच्यातला निवडणुकीमध्ये खासदार आमदार होईल असं इतका बारीक अभ्यास त्याच्यात तुम्ही त्या राष्ट्रीय पक्षाचा केला पाहिजे. निवडणुका कशा जिंकल्या पाहिजे याचा सर्वांगीण विकास, दुर्बल घटकासाठी, अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण या पक्षाचं धोरण होतं. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. त्यामध्ये लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षांचा विश्वास आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचे मी अध्यक्ष सांगितले तुम्हाला, बरोबर. ॲलन हुम यांनी स्थापना केली. या पक्षाला 135 वर्षे आज पूर्ण झालेले आहेत. किती वर्ष पूर्ण झालेत? 135 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सांगा बरं, आता या पक्षाच्या अध्यक्षांची धुरा कोणाच्या खांद्यावरती आहे? कोण सांगू शकतं? विद्यार्थी मित्रांनो, या पक्षाच्या अध्यक्षाची धुरा सोनिया गांधी यांच्या खांद्यावरती होती. परंतु त्या काही आरोग्याच्या किंवा प्रकृतीच्या कारणामुळे आजारी असल्यामुळं त्यांनी या पक्षाची सर्वस्वी जबाबदारी त्यांचा मुलगा राहुल गांधी यांच्यावरती सोपवलेली आहे. म्हणून सध्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे आहेत. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पक्षाचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची संपूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला माहिती दिलेली आहे. ती माहिती एकदम सविस्तर वाचा. त्याच्या बाबतीत काही तुमच्या मनामध्ये काही संकल्पना किंवा काही प्रश्न उपस्थित होत असतील तर मला फोन करून विचारा. त्यानंतर दुसऱ्या पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष आहे. याची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी देशापैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षातल्या नेत्यामध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला. विद्यार्थी मित्रांनो, या पक्षाची स्थापना आणि या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत? कोणी सांगू शकता का सुरुवातीचे?
सांगतो मी, लिहून घ्या वहीवरती. श्रीपाद अमृत डांगे हे या पक्षाचे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुरुवातीचे अध्यक्ष होते. आता कोण आहेत सध्या? डी राजा. कोण? डी राजा. आता बघा, जसं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं चिन्ह तुम्हाला माहिती होतं, काय आहे चिन्ह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं? हाताचा पंजा. तशाच पद्धतीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं सुद्धा एक चिन्ह आहे. काय आहे? पीक आलेलं आहे, हातात एक विळा दिसतंय का? हे अशा पद्धतीचं त्या पक्षाचं चिन्ह आहे. आणि आता तिसऱ्या पक्षाचा, आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा अभ्यास करायचा आहे. या सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. या सुद्धा पक्षाची सर्वस्व माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे. सर्व माहिती बारीक सर्व वाचा, त्या पक्षाची संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या राष्ट्रीय पक्षाची माहिती आपल्याला पाहिजे. कोणता पक्ष दिसलं का तुम्हाला? कमळ. कोणता पक्ष असेल मग हा? ह्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष. त्याला आपण इंग्रजीमध्ये BJP म्हणतो. काय म्हणतो? BJP पक्ष, भारतीय जनता पक्ष. कधी झाली या पक्षाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो? 6 एप्रिल 1980. कोण आहेत अध्यक्ष या भारतीय जनता पक्षाचे? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी. आणि या भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. कधी झाला? भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचं हे स्वरूप फार काळ टिकलं नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावानं 6 एप्रिल 1980 मध्ये नवा पक्ष स्थापन केला. त्याचं नाव काय आहे? भारतीय जनता पक्ष. प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणावर या पक्षाचा भर आहे. आर्थिक सुधारणावर या पक्षाचा भर आहे. मग मला सांगा, देशात आता सध्या कोणत्या पक्षाची सत्ता आहे? सर्वस्वी पक्ष कोणता आहे? कोण आहे पंतप्रधान? कोण सांगू शकतं? भारतीय जनता पक्ष, नरेंद्रभाई मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही पाहिले तर आता या भारतीय जनता पक्षाची अध्यक्षाची धुरा JP नड्डा, जगत प्रकाश नड्डा यांच्यावरती ही सोपवलेली आहे. सध्या ते आहेत. मग आता चौथा राष्ट्रीय पक्ष आपल्याला पाहायचा. भारतीय जनता पक्षाची बी स्क्रीनवरती संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तुम्हाला. कोणत्या निवडणुकीमध्ये कधी किती मतं त्या पक्षाने मिळवलेली आहेत याचं सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे. ती माहिती वाचा. त्यानंतर चौथा राष्ट्रीय पक्ष आपल्याला बघायचा आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. काय आहे चिन्ह? विळा आणि हातोडा. काय चिन्ह आहे? विळा आणि हातोडा. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणं हे या पक्षाचं धोरण आहे. काय? कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. कधी स्थापना झाली हो या पक्षाची? 7 नोव्हेंबर 1964. कोण आहे अध्यक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं? सीताराम येचुरी. कोण आहे?
सीताराम येचुरी. अशा पद्धतीचा समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्याची सुद्धा मी संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलमध्ये स्क्रीनवरती झूम करा त्याला आणि संपूर्ण वाचा. त्यानंतरचा 5वा पक्ष, राष्ट्रीय पक्ष आपल्याला पाहायचा आहे, बहुजन समाज पक्ष. तुम्ही बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचं हित हे या पक्षाचं उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. नुसतं सण सांगत नाही, त्याची तारीख सुद्धा सांगतो. 14 एप्रिल 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. म्हणून बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. या पक्षाचे अध्यक्ष कांशीराम हे होते आणि त्यांचं चिन्ह आहे हत्ती. काय आहे? हत्ती. आता सध्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती ह्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 6वा राष्ट्रीय पक्ष बघायचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आता याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती सांगायची गरज नाही, परंतु तरीही आपण या पक्षाचा सर्वांगीण अभ्यास करायचा आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यावर या पक्षाचा विश्वास आहे. कधी आहे स्थापना वर्ष? 10 जून 1999. अध्यक्ष कोण आहेत? शरदचंद्रजी पवार. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या एक घटक पक्ष होता. आणि म्हणून त्यांचं चिन्ह काय आहे? घड्याळ. काय चिन्ह आहे? घड्याळ. या भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार. त्या पक्षाची सुद्धा माहिती मी डिटेल तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे. 7वा राष्ट्रीय पक्ष आपल्याला पाहायचा आहे, तृणमूल काँग्रेस. विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1 जानेवारी 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचं धोरण आहे. मग यांचे अध्यक्ष कोण आहेत? कोण सांगू शकतंय? अध्यक्ष आहेत ममता बॅनर्जी. चिन्ह तृणमूल. अशा गवताच्या पात्यासारखं दिसतंय का तुम्हाला? हां, तर ते चिन्ह त्या पक्षाचं आहे, तृणमूल काँग्रेस. त्याची सुद्धा माहिती मी स्क्रीनवरती दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा निवडणूक आणखीन तुम्हाला मी धडा राष्ट्रीय पक्ष सुरू करण्याच्या वेळेस मी आता तुम्हाला म्हणालो होतो, पूर्वी आपल्या भारत देशामध्ये 7च राष्ट्रीय पक्ष होते आणि 8वा एक पक्ष स्थापन झाला, बरोबर? त्याची एक माहिती आता देतो मी. ती आपल्या पुस्तकामध्ये नाही, तरी पण आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पार्टीचं नाव आहे नॅशनल पीपल्स पार्टी. काय आहे? नॅशनल पीपल्स पार्टी. आणि त्या नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये त्यांचं स्थापना वर्ष आहे 2013. कोणी अध्यक्ष कोण आहेत?
PA संगमा, PA संगमा सुरुवातीचे अध्यक्ष आहेत कॅनराडा PA संगमा आणि त्यांचा मुलगा आता सध्या आहे कॅनराडा संगमा. अशा पद्धतीचा हा नॅशनल पीपल्स पार्टी नावाचा हा पक्ष कितवा पक्ष आहे? 8वा पक्ष आहे आणि त्याचं नाव आहे नॅशनल पीपल्स पार्टी. चिन्ह आहे किताब, पुस्तक. स्थापना वर्ष आहे 2013. PA संगमा सध्या त्यांचा मुलगा कॅनराडा संगमा. मेघालय राज्य मेघालय, मेघालयाचे मुख्यमंत्री ते सध्या आहेत कोण? कॅनराडा संगमा. अशा पद्धतीचा हा 8वा राजकीय पक्ष. आता ह्या 8व्या राजकीय पक्षानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षेत नेहमी एक तक्ता येतो. खाली पक्षाचे नावं दिले जातात आणि वरती स्थापना वर्ष दिलं जातं आणि ते तुम्हाला लिहून मला पाठवायचं आहे. मी आता सविस्तर सर्व राष्ट्रीय पक्षाची माहिती तुम्हाला दिली. स्थापना वर्ष सांगितलंय, अध्यक्ष सांगितलेत, सुरुवातीला ज्यांनी पक्ष स्थापन केला ते अध्यक्ष सांगितलेत आणि जे आता सध्याचे आहेत त्यांची सुद्धा नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. हे अशा पद्धतीचा संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा संकल्पचित्र पूर्ण करा म्हणून 2 मार्काला हे येतात. हे मुद्दे बघा आणि ते सोडवून मला पाठवा. त्यानंतर आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये 2009 ते 2014 मधील राष्ट्रीय पक्षांनी मिळविलेल्या जागा या जागांची माहिती आपल्याला बघायची. सुरुवातीचा पक्ष कोणता मोठा म्हणलाय आपण? एक प्रबळ पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 2009ला यांनी किती जागा मिळवल्या? 206. 2014 मध्ये किती मिळवल्या? ओनली 44 जागा कमी झाल्या 2014ला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला किती 2009 मध्ये जागा मिळाल्या? 4. 2014ला फक्त 1. भारतीय जनता पक्ष हा एक प्रबळ पक्ष म्हणून ठरला. 2009ला त्यांनी 116 जागा जिंकल्या तर 2014ला 282. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी 2009ला 16 जागा मिळवल्या. 2014ला त्यांच्या जागा कमी झाल्या, फक्त 9 जागा मिळाल्या. बहुजन समाज पक्ष 21 जागा मिळाल्या 2009ला. 2014ला 1 पण जागा मिळाली नाही त्यांना. राष्ट्रवादी काँग्रेसला 2009 मध्ये 9 जागा मिळाल्या आणि 2014ला 6 जागाच फक्त मिळाल्या, 3 जागा कमी झाल्या. आणि मग समाजवादी पार्टी 4 ऑक्टोबर 1992 मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेश UPचे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या राष्ट्रीय पक्षांनी 2009 NDA UP आणि अदर्स अशा पद्धतीचं मिळवलेलं जागांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे समोर तक्त्यामध्ये. त्याची माहिती अभ्यासा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तक घ्या. पाठ्यपुस्तक क्रमांक 86 पान नंबर. त्याच्यावरती काही बातम्याचे मथळे दिलेले आहेत. त्या बातम्या तुम्ही वाचा. काय पहिली बातमी दिली आहे, तामिळनाडूमध्ये सत्ता बदल, राजकीय दुकानदारीने दहशत, महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, कोणते खाते मिळणार, गृह का समाज कल्याण, पक्षांतर बंदी कायदा, लोकशाही पोषक, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, PDP व भाजपाची युती, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठलं. विद्यार्थी मित्रांनो हे सर्व राष्ट्रीय पक्षाच्या असलेल्या बातम्या आहेत. या बातम्यामध्ये सर्व राज्याच्या आहेत. विशेषतः कुठे कोणत्या पक्षांची युती झाली आणि कशा पद्धतीचे हे वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या बातम्या वाचल्या असतील तर अर्थात आपल्या भारतीय संघराज्यातील विविध राज्यामध्ये असणाऱ्या पक्षाबद्दतीची माहिती तुम्हाला समजेल. आणि हे पक्ष केवळ राज्यापुरते मर्यादित का आहेत? राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात का? तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात. असे का होतं?
तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, या प्रश्नाच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षाची थोडक्यात माहिती ओळख करून घेऊ. भारताच्या चारही दिशाच्या राज्यामध्ये काही प्रातिनिधिक पक्षाचा आपण इथे विचार करणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा, संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत. प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसतं. प्रदेशाच्या भौगोलिक रूपात विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशाचा तुम्ही अभ्यास केला आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ही भौगोलिक सांस्कृतिक विविधता दिसते. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणा यांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते आणि त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू एकच असतो व तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचं जतन करणं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रादेशिक पक्षांचा अभ्यास करायचा आहे. भारतातील राष्ट्रीय पक्षाचा अभ्यास आपण केला. आता प्रादेशिक पक्ष याची बी नियमावली आपण पाहिली आहे, बरोबर. निवडणूक आयोगानं काही निकष लावले होते. त्या निकषामध्ये जे पक्ष बसलेत त्या पक्षांचा पण आपल्याला प्रादेशिक पक्षाचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, 7 फेब्रुवारी 2020 पर्यंत मान्यताप्राप्त पक्ष आपल्या देशात 53 आहेत. किती? 53. विशिष्ट प्रदेशाच्या आणि एकूण राष्ट्रीय पक्षाची नोंदणीकृत किती आहेत? एकूण देशात 2334 पक्ष आहेत. प्रादेशिक पक्ष किती? 2334 नोंदणीकृत, मात्र मान्यताप्राप्त 53. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष म्हणतात. त्यांचा प्रभाव त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराऐवजी स्वायत्तता आवश्यक वाटते. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तीच्याच हाती असावी. प्रशासनामध्ये आणि व्यवसायामध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा, असा आग्रह प्रादेशिक पक्षाचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, 2 मिनिट तुम्ही आपल्या मोबाईलवरची स्क्रीन झूम करून मोठी करून पहा. देशातल्या सर्व राजकीय प्रादेशिक पक्षाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. हे संपूर्ण वाचा. किती म्हणले मी? प्रादेशिक पक्ष नोंदणीकृत किती आहेत? 2334 देशामध्ये. आणि मान्यता प्राप्त किती आहेत? 7 फेब्रुवारी 2020 पर्यंतचे फक्त 53. याचा सर्व अभ्यास करायचा आणि मला
स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये त्याची उत्तरं पाठवायचे. त्यानंतर हे सर्व अभ्यासल्यानंतर बघा, सर्व पक्षाची माहिती, प्रादेशिक पक्षाची माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे. मी बारीक आहे परंतु झूम केलं की ते सर्व माहिती दिसते तुम्हाला. त्याचा अभ्यास तुम्ही करा. आता आपल्याला भारतीय प्रादेशिक पक्षाचं बदलतं स्वरूप कशा पद्धतीचं आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आले, परंतु त्याच्या स्वरूपात काही भूमिकेत मात्र महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसून आले नाही. पण आता महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसते. नंबर 1, सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितामधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. स्वतंत्र खलिस्तान, द्रविडस्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. पंजाब, तामिळनाडू, जम्मू काश्मीर. नंबर 1, पंजाब, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षाची उदाहरणे या संदर्भात आपल्याला देता येतील. प्रादेशिक पक्षाच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. हा प्रादेशिक पक्षाच्या विकासातला दुसरा टप्पा होय. या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झाली. आपल्या प्रदेशाच्या 3 नंबर, आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. उदाहरणार्थ शिवसेना, तेलुगू देशम. लक्षात आली उदाहरणं? शिवसेना, तेलुगू देशम. नंबर 4, ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षाच्या विकासाचा एक वेगळा कल आपल्याला दिसतो. या प्रदेशामधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्तेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर भारतातील प्रादेशिक पक्षाचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणं अशा टप्प्यामधून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढलेला दिसून येतो. आघाडीचं शासन हा त्याचा एक परिणाम आहे. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सर्व पक्षाची माहिती येथं घेणं शक्य नाही. म्हणूनच आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रातील काही प्रातिनिधिक पक्षांची, प्रादेशिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत. मग काही प्रादेशिक पक्ष त्याची मी तुम्हाला माहिती सांगतो. सर्वप्रथम स्क्रीनवर बघा, काही प्रादेशिक पक्ष पुढील प्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, चिन्ह दिसत असेल तुम्हाला, धनुष्यबाण. पक्ष आहे शिवसेना. महाराष्ट्रामधला राजकीय पक्ष 1966 मध्ये स्थापना झाली. अध्यक्ष कोण आहेत? बाळासाहेब ठाकरे. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर अध्यक्षाची धुरा आता आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावरती या शिवसेना पक्षाची अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे. काय या प्रादेशिक पक्षाचं उद्दिष्ट? मराठी माणसाच्या हक्कांची जपणूक करणे, मराठी भाषेचं संवर्धन करणे आणि परप्रांतीयांना विरोध करणे. 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाची पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. सांगा बरं, 1995चं कोण मुख्यमंत्री होतं आणि कोण उपमुख्यमंत्री होतं? शिवसेनेचे मुख्यमंत्री होते आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री होते. दोघांचे बी नावं सांगतो. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते, तर स्वर्गीय
गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे उपमुख्यमंत्री होते. या युतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती. 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप सोबत सत्तेत सहभागी. अशा पद्धतीचा हा शिवसेना पक्ष आणि प्रादेशिक पक्ष याची माहिती तुम्हाला मी दिलेले. चिन्ह त्या प्रादेशिक पक्षाचं धनुष्यबाण आहे. दुसरा आपल्याला प्रादेशिक पक्ष याची माहिती बघायची. आता सध्या हा शिवसेना हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये सत्तेत आहे आणि या शिवसेना पक्षाचे अध्यक्षच या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत, उद्धवजी ठाकरे साहेब. महाविकास आघाडीमध्ये कोणते कोणते पक्ष आहेत कोण सांगू शकते? सांगा बरं. कोणते कोणते पक्ष आहेत? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची तिघांची मिळून महाविकास आघाडी झाली आणि हे सत्तेवरती आलेत 2019ला. सध्या त्यांची उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रादेशिक पक्षाचा अभ्यास करायचा आहे. शिरोमणी अकाली दल. काय चिन्ह दिसतंय तुम्हाला समोर? बघा बरं. एक तराजू आहे, बरोबर. दोन्ही समान आहे. कुठला आहे असता पक्ष? प्रादेशिक पक्ष पंजाबमधल्या महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. कधी स्थापना झाली याची? 1920 मध्ये स्थापना झाली. काय उद्दिष्टे आहेत? धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न करणे. काय आहेत पक्षाची ध्येय धोरणं? प्रादेशिक पक्षाची ध्येय धोरण धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपण्यास प्राधान्य देणं. आणि हा पक्ष पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर आहे. कोणता? शिरोमणी अकाली दल. कोण आहेत अध्यक्ष याचे? प्रकाश सिंह बादल. कोण आहेत? प्रकाश सिंह बादल. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या प्रादेशिक पक्षाचा अभ्यास करायचा. आपल्याला जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स याचं सुरुवातीचं नाव होतं ऑल जम्मू अँड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स, परंतु ते 1939ला त्याचं नाव बदललं आणि जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. कधी झाली या पक्षाची स्थापना? ऑक्टोबर 1932 काश्मीरमधील काही प्रमुख प्रादेशिक पक्ष आणि त्या 1932 हा स्थापन झाला. काय आहे त्याची ध्येय धोरणं? काश्मीर जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा, स्वायत्ता जोपासण्यासाठी प्रयत्नशील करावं आणि त्यांचं हे चिन्ह आहे. आता त्याचे अध्यक्ष कोण होते सांगू शकते कोणी? जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे शेख अब्दुल्ला हे या प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा फारुख अब्दुल्ला हे आता सध्या या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आपल्याला चौथा प्रादेशिक पक्ष त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. आसाम गण परिषद. कुठला पक्ष आहे? आसामचा, आसाम राज्यामधला. कधी आहे स्थापना त्याची? सरकारच्या बरोबरीनं वाटाघाटीतून 1985 मध्ये आसाम करार झाला आणि 1985 मध्ये या आसाम गण परिषदे प्रादेशिक पक्षाची स्थापना झाली. काय धोरण आहेत पक्षाची? निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसामचे सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणं. बरं, गेली अनेक वर्षे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष आहे. कोण आहे त्याचे? आसाम गण परिषदेचे अध्यक्ष. विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तकामध्ये काहीही दिलेलं नाही तुम्हाला. मी सर्व त्यांचे अध्यक्ष आणि सध्याचे अध्यक्ष याची सर्व माहिती देत आहे. लिहून घ्या वहीमध्ये. संस्थापक आहेत आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंत आणि सध्या आहेत अतुल बोरा. सध्या कोण आहेत आसाम गण परिषदेचे अध्यक्ष? अतुल बोरा. प्रफुल्ल कुमार महंत हे संस्थापक आहेत, तर सध्या अध्यक्ष
अतुल बोरा हे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर शेवटचा आणि 5वा प्रादेशिक पक्ष द्रविड मुनेत्र कळघम. आसाम गण परिषदेचे सुद्धा चिन्ह बघितलं तुम्ही, हत्तीचे. कोणतं चिन्ह आहे? हत्ती. त्यानंतर आपल्याला द्रविड मुनेत्र कळघम कुठला आहे हो या पक्ष? प्रादेशिक पक्ष तामिळनाडू मधला आहे. कुठला? कोणत्या राज्यातला? तामिळनाडू राज्यामधला. काय नाव आहे पक्षाचं? द्रविड मुनेत्र कळघम. कधी झाली स्थापना? 1949 मध्ये. 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचं रूपांतर द्रविड मुनेत्र कळघम या राजकीय पक्षात झालं. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली आणि 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाचं द्रविड मुनेत्र कळघम पक्ष स्थापन केला. त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटानं ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना केली. कायदे हे धोरण आहेत या प्रादेशिक पक्षाचे. तमिळ अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न करणे. केंद्राच्या आघाडीतही काही काळ हा पक्ष सहभागी राहिलेला आहे. सर्व स्तरातील मतदारांच्या पक्षाला पाठिंबा आहे. सत्तेत दीर्घकाळ राहिल्यानं अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. सुरुवातीचे अध्यक्ष आहेत एम.के. स्टालिन. तर आता त्या द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाची अध्यक्षपदाची धुरा एम. करुणानिधी यांच्या खांद्यावरती आहे. त्यांचं चिन्ह उगवता सूर्य दिसतोय तुम्हाला. तर अशा पद्धतीनं आपण भारतातल्या प्रत्येक राज्यातले अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांनी त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची 2 निवडणुकीच्या संदर्भामधली कामगिरी खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे. आणि हा तक्ता तुम्हाला पाहायचा आहे, नीट निरीक्षण करा. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष विधानसभेतले बरं का प्रतिनिधित्व केलेले पक्षाचं नाव आहे, जिंकलेल्या जागा आहेत. निवडणूक वर्ष 2009, निवडणूक वर्ष 2014 या 2 निवडणुकीमध्ये बघा, निरीक्षण करा तक्त्याचं. पहिला पक्ष आहे शिवसेना. 2009च्या निवडणुकीमध्ये या पक्षाला 44 जागा मिळाल्या. 2014 मध्ये त्या जागा वाढल्या, 63 जागा आमदार निवडून आले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आता हा नवीन पक्ष आलाय. तुम्हाला वाटेल याचे अध्यक्ष सरने सांगितले नाहीत आम्हाला. राजसाहेब ठाकरे हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि चिन्ह काय आहे सांगा बरं? आगगाडी, रेल्वेचं इंजिन. या पक्षानं 2009 मध्ये 13 जागा आमदार निवडून आले आणि 2014 मध्ये फक्त 1. शेतकरी कामगार पक्ष 2009 मध्ये 4, 2014 मध्ये 3. भारिपी बहुजन महासंघ 2009 मध्ये 1 आणि 2014 मध्ये 1. त्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष, या पक्षाला 2009 मध्ये हे एकही जागा मिळाली नाही आणि 2014ला पण एकही जागा मिळाली नाही. समाजवादी पक्ष या 2009च्या निवडणुकीमध्ये यांना 4 जागा मिळाल्या, तर 2014च्या निवडणुकीमध्ये फक्त 1 जागा मिळाली. त्यानंतर बहुजन विकास आघाडी फक्त 2009ला 2 जागा मिळाल्या, तर 2014ला मात्र त्यांना 1 जागा वाढली, म्हणजे 3 जागा झाल्या. त्यानंतर पुन्हा तुम्हाला पक्षाचं नाव, जिंकलेल्या जागा, निवडणूक वर्ष 2009, निवडणूक वर्ष 2014. राष्ट्रीय समाज पक्ष 1 जागा 2009ला, 2014ला पण 1च. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन,
ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहादुल्लाह मुसलमीन या दोन पक्षाला 2009 मध्ये एकही जागा मिळाली नाही आणि 2014 मध्ये मात्र 2 जागा मिळाल्या. त्यानंतर जनसुराज्य शक्ती 2009 मध्ये 2 जागा मिळाल्या. 2014ला एकही जागा त्यांना मिळाली नाही. लोकसंग्राम 2009 मध्ये 1 जागा मिळाली. 2014 मध्ये एकही जागा मिळाली नाही. स्वाभिमानी पक्ष 1 जागा मिळाली. 2014ला एकही मिळाली नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटेल ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल्लाह मुसलमीन हा पक्ष 2009 मध्ये स्टार दिलेला आहे, कारण 2009 मध्ये हा पक्ष अस्तित्वातच नव्हता. अशा पद्धतीचं हे निवडणुका जिंकलेलं पक्षाचं, प्रादेशिक पक्षाचं बलाबल तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्यानंतर आता 2019च्या निवडणुकीचं चित्र आपल्या इथं नाही आहे दिलेलं, परंतु मी तुम्हाला ते सांगणार आहे. सध्या महाविकास आघाडीचं सरकार आपल्या इथं आहे, बरोबर. बघा, या 2019च्या निवडणुकीमध्ये BJPला किती जागा मिळाल्या कोण सांगू शकते सांगा बरं. सर्वाधिक जागा मिळवून सुद्धा हा पक्ष सत्तेपासून बाहेर आहे. कोणता? BJP. किती जागा मिळाल्या? 105. शिवसेनेला किती मिळाल्या? 56. राष्ट्रवादीला किती मिळाल्या? 54. काँग्रेसला किती मिळाल्या? 44. बहुजन विकास आघाडीला किती मिळाल्या? 3. AIMIM या पक्षाला 2 जागा मिळाल्या. प्रहार जनशक्तीला 2 जागा मिळाल्या. समाजवादी पार्टीला 2 मिळाल्या आणि इतर 20 मिळाल्या. अशा पद्धतीचं पक्षीय बलाबल 288. किती? 288. तुम्ही म्हणताल हे सरने कुठलं सांगितलं? विद्यार्थी मित्रांनो, 2014 पर्यंतच आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, परंतु सध्याची करंट माहिती सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. पक्षाचं बलाबल 2019च्या निवडणुकीचं सुद्धा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारलाय. सांगा पाहू, भारतातल्या सर्वच राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत, त्या सर्वांची येथे दखल घेता येणार नाही. भारताच्या नकाशाच्या आधारे आणखी काही प्रादेशिक पक्षाविषयी तुम्ही माहिती मिळवा. तुम्हाला मी पाठीमागं सर्व पक्षाची माहिती दिलेली आहे, प्रादेशिक पक्षाची, आणि नकाशा पण दाखवलेला आहे स्क्रीनवरती. बघा, त्याची सर्व माहिती मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण भारतातील राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्या पातळीवर राजकीय पक्षाचा आढावा आपण घेतला. याच्यानंतरच्या पुढच्या पाठामध्ये आपल्याला राजकीय चळवळी आणि त्या चळवळीचे आपल्या जीवनातलं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. बघा, राजकीय पक्ष पाहत असताना पण जनता सत्ता स्थापन करण्यासाठी कशा पद्धतीनं अनेक पक्ष एकत्र येतात हे चित्र दाखवलं. विचारसरणीचा आधार आहे पक्षाला, पक्षाचा कार्यक्रम ठरलेला आहे, सरकार स्थापन करणे आहे, शासन व यांच्यातला यांच्यातला दुवा कोण आहे? तर राजकीय पक्ष आहेत. त्यानंतर निपक्ष म्हणजे पक्षच नाही नसावा अशा पद्धतीची भूमिका मांडणारे महात्मा गांधीजी असतील, त्यांनी मांडलेली. त्यानंतर भारतातल्या पक्षपद्धतीमध्ये जे बदलतं स्वरूप झालं ते आतापर्यंतचे तुम्हाला पंतप्रधान मी दाखवलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये जे बदल झाले पक्षपद्धतीमध्ये त्याचं बदलतं स्वरूप मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं प्रादेशिक पक्षापर्यंत आपण राजकीय पक्षाच्या हाती एक पक्ष पद्धती, बहुपक्ष पद्धती आणि द्विपक्ष पद्धती याचा पण आपण अभ्यास केला. त्यानंतरच्या मुद्द्यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA आणि UPA. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA, संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे UPA. अशा पद्धतीचा अभ्यास लोकशाही लोकसभा निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये जो अंतिम निकाल सांगितला तुम्हाला मी, त्याचं सुद्धा दिलेलं आहे चित्र. आणि अशा पद्धतीनं या सर्व राष्ट्रीय पक्षाचा आणि प्रादेशिक पक्षाची जी काही निवडणूक आयोगानं नियमावली लावलेली आहे त्याचा आपण अभ्यास केला. त्याच्या पुढं आपण काय केलं तर राष्ट्रीय पक्ष कोणते कोणते आहेत त्या पक्षाचा अभ्यास केला. फक्त आपल्या पुस्तकात 7च दिलेले आहेत. 8वा पक्ष स्थापन झालेला याची सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. सविस्तर स्क्रीनवरती सर्व पक्षाची राष्ट्रीय पक्षाची माहिती दिलेली आहे, चिन्ह दिलेले आहेत.
ध्येयधोरणं आहेत पक्षाची. त्यानंतर अशा पद्धतीनं या निवडणुका कशा पद्धतीनं प्रादेशिक पक्ष निवडणुकीमध्ये सहभागी होतात. तर सर्वच प्रादेशिक पक्षाची माहिती घेणं शक्य नसल्यामुळं मी तुम्हाला काही काही राज्याच्याच प्रादेशिक पक्षाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. भारतातल्या प्रादेशिक पक्षाचं बदलतं स्वरूप तुम्हाला मी सांगितलेलं नकाशाच्या आधारे. त्यानंतर काही प्रमुख प्रादेशिक पक्ष सांगितले. आपल्या महाराष्ट्रातला शिवसेना, त्यानंतर तामिळनाडूमधला द्रविड मुनेत्र कळघम, शिरोमणी अकाली दल पंजाबमधलं, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, त्यानंतर आसाम गण परिषद, अशा सर्व प्रादेशिक पक्षाचा आपण अभ्यास केला. आणि या प्रादेशिक पक्षाचा अभ्यास करून या निवडणुकीमध्ये 2009 आणि 2014 आणि 2019 या सर्व निवडणुकीतलं पक्षीय बलाबल आपण पाहिलं. सत्ता स्थापन करण्यासाठी कशा पद्धतीनं राजकीय पक्ष आपली ताकद लावतात हे याचा अभ्यास आपण या राजकीय पक्ष नावाच्या पाठामध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाबद्दल सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. या पाठाच्या आधारे तुम्हाला स्वाध्याय देत आहे. हा स्वाध्याय सोडवून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पाठवायचा. हा स्वाध्याय अभ्यासपूर्वक सर्व प्रश्न सोडवून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचे. या पाठाबद्दल काही तुम्हाला जर शंका असेल किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची बटन्स प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.